या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। त्यांची प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत। मात्र तत्पूर्वी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिक्रियेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 7ही आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देताना सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं म्हटलंय। या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। याआधी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं टीका केली होती। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, ज्या सनातन धर्मियांनी महात्मा फुलेंना मारण्याचा, खून करण्याचा प्रयत्न केला, सावित्री माईच्या अंगावरती शेण गोटे सगळं टाकलं, त्यांनी मनुस्मृती जाळली। हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत ते म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात, ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्याला आदि नाही अंत नाही तो सनातन धर्म आहे। सर्वे भवन्तु सुखिनः असं म्हणत वसुधैव कुटुंबकम आणि मानव सेवा सर्वोपरी हे सांगणारा सनातन धर्म आहे। गलिच्छ राजकारणासाठी तुम्ही आमच्या हिंदू सनातन धर्माला बदनाम कराल। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे। हिंदू धर्माचा द्वेष आणि मतांसाठी लांगुल चालन हे अद्यापही रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड कायम सुरू ठेवत आहेत, हे दुर्दैवी आहे। आज आव्हाड सनातनी धर्मातील जी उदाहरणं देत आहेत आपल्या ट्विटमध्ये, त्यांचं कुणाचंही समर्थन हिंदू धर्मामध्ये, हिंदुस्थानामध्ये हिंदू मानणारे आहेत त्यांनी कुणीही केलं नाही। पण याच मुस्लिम दहशतवाद्यांचं, आतंकवाद्यांचं कौतुक जे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक करतात, त्याचं काय? या जगामध्ये हिंदू दहशतवादी अशा प्रकारचा बदनाम करण्याचा कारस्थान काँग्रेसने रचलं। आज त्याच पद्धतीचा फेक नॅरेटिव्ह ही दोघेही मंडळी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। पण हिंदू तुमच्या अशा खोट्या नॅरेटिव्हला फसणार नाही, हे लक्षात ठेवा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।